गोलंदाजी त्याची आपण पाहिली. बॉलिंग मार्क वरती क्लिंटन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राइकला आहे. ग्लेन बने स्ट्राइकला. ग्लेनने उडवलाय प्लेन परंतु लँड झाला हातामध्ये आणि कॅच सुटला. अपघात झालाय. हा मोठा अपघात आहे. ग्लेनचा कॅच सहजरित्या तुम्ही सोडू शकत नाही. टेनिस क्रिकेट मध्ये अशा कॅचेस सहजरित्या येत देखील नाही आणि ते कॅच छुटा दिल टुटा हेच म्हणावं लागेल. 2 रन 2 बॉल. कॅच सुटल्यानंतर जखमेवरती मीठ सोडण्याचं काम केलं या बॅटरने. आमदार चषकातील दमदार दर्जेदार आउट ऑफ दी पार्क येईल षटकार. आठ रन 3 बॉल. ओ चांगला बॉल आतमध्ये वळणारा बॉल सरळ निघून जातोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. काल सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता सुपर बॉईजने. तर आपण रेडी राहायचं आहे कारण की आज एक मॅच क्लिअर करणार आहोत आपण. आयोजकांकडून ही सूचना आहे. सुपर बॉईज आपण रेडी राहायचं आहे. फुलटॉस बॉल. वेगळाच आवाज आला या बॉल वरती. सॉफ्ट डिसमिसल मिड ऑन रिझनला. टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. बॅक टू द पवेलियन निलेश. हेलो. क्विंटल ने पहली ट्राई में अच्छा गेंदबाज किया था. 12 बॉल में 4 रन दिया था. अभी अच्छी गेंद कर रहा है. क्या करेगा वो फील्डर लोग का उसका सपोर्ट नहीं मिल रहा. उसने क्या छोड़ दिया. एक 6 बचाया उसके बाद में कवर किया है. अभी अगला बॉल लेके जा रहा है क्विंटल. हेलो. आठ रन 5 बॉल. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि तेच सांगितलं आमच्या कॉमेंटेटरने. मंदार मुकादम आहेत. हिंदी मध्ये थोडासा फ्लेवर ते देतील. यावेळी आज चेंडू जर विचार केला ना बॅटची एज लागली असं दृश्य दिसलं की नक्कीच शरीराच्या दिशेने चेंडू टाकला होता आणि 1 धाव येईल. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात अवघ्या 9 धावा 1 गडी बाद. क्लिंटनने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. ऍक्शन रिप्ले पाहिला. ओ यावेळी मात्र बॅटची हलकीशी एज लागली आणि तेच पाहिलं गेलं. 1 ओव्हर 9. देविया डीजेला संधी. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. आमदार चषक 2025. बॉलिंग मार्क वरती आलाय नवीन पाटील. नवीन एक्सप्रेस कबड्डी मध्ये पाहिला असेल नवीन एक्सप्रेस. आणि इथे देखील नवीनचा हा बॉल टर्न अँड ट्विस्ट. पाठीमागच्या दिशेने थोडा आउटफील आहे ना. ते जर पाहिलं तर तिथून बॉल रिटर्न आलाय.
द वॉल. वॉल आहे त्या ठिकाणी. अक्षय सर, अच्छा गेंद था, नो फुल टच. अच्छे जोर से बॉलिंग करने का प्रयत्न चालू है. अभी अगला बॉल लेके जा रहे हैं नवीन. ओ वाइड बॉल यार, थोड़ा गति में दबाव डालने का दबाव उसले. अक्षय सर बोलो. खराब बॉल डाऊन द लेग साइड. वाईट बॉलचा सिग्नल. 11 धावा. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. जमिनी लगत हा ड्राईव्ह मिड विकेटला जाईल. एक धाव सध्या कंप्लीट होईल. एक या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टोटल धावसंख्या 12च्या घरात. 2 बॉल 12. मागील मॅच मध्ये मॅकमिलन गोविंदचा जलवा पाहिला. काय बॅटिंग केली. 58 धावा आणि आजच्या दिवसात इम्प्रेस केलंय प्रत्येकाला. स्टंप वरती बॉल होता तेच पाहिलं, परंतु थोडासा डाऊन द लेग गेला चेंडू. बाहेर निघणारा बॉल आणि व्हाईट बॉलचा सिग्नल. स्टंप उडवण्याचा प्रयत्न होता. बॉनीला माहिती आहे येस व्हाईट बॉल आहे, नाहीतर बॉनीनी पहिला अपील केली असती खास व्हाईट वाचवण्याकरता. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावाने धावफलक 13 धावा. 13 आकडे आल्यानंतर बरेच फेरे येतात टेनिस क्रिकेटमध्ये. 13चा फेरा. सध्या चांगला बॉल कोलामध्ये टाकला होता. शरीराचा संपर्क झाला. लेग बाईटची एक धाव येईल. एका धावेने धावफलक 14च्या घरात. हायस्ट स्कोर मागील मॅच मध्ये 88 धावा. 88. आणि काय जबरदस्त बॅटिंग झाली होती मागील मॅच मध्ये. त्याच संघाला बाय देखील आहे ओम साई. पाठीमागच्या दिशेने जातोय आणि त्या ठिकाणी पाहिलं तर लॉंग स्टॉप रिझनला एकच धाव. एस अंपायर 1 की 2. एकच धाव. धावफलक 1 ने पुढे सरकते 15च्या घरात. पुढचा बॉल स्लोवर वन. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. कोणताही रिव्ह्यू नाही आहे. मला वाटते जो पोल आहे ना लाईटीचा तिकडे गाडी पार्क केले. फिल्डरला त्याचं रिफ्लेक्शन येते. यावेळी फुलटॉस बॉल वरती केलाय प्रहार. तिकडे बरोबर ती स्कूटी आहे. दुसरी स्कूटी आहे बघा त्याचा आरसा. यावेळी रनआउटची संधी होती. एक धाव तर कंप्लीट. या ओव्हरचा होईल समाप्ती. लेग बाईटची एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक 2 ओव्हर 23 धावा. लगान संघ चांगली बॅटिंग करतोय. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आतापर्यंत योग्य राहिलाय. सीझन बॉईज चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये क्लिंटनने नीट अँड क्लीन गोलंदाजी केली. 9 धावा खर्च करत 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकार आला एक. नवीनने एक्स्ट्रा धावा टोटल 3 टाकल्या. टोटल धावा आहेत 23. घेऊया एक डीजे ब्रेक. चौकार षटकार एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतंय त्याच साऱ्या महाराष्ट्रात. 2 ओव्हर 23 धावा. आमदार चषक 2025. जॉयसन आलाय बॉलिंग मार्क वरती. पाठीमागच्या दिशेने फाईन लेगला चेंडू गेलाय. एक धाव. एक वेगळंच लोक या स्पर्धेला येते. समोर समुद्र आहे. त्यानंतर निसर्गाच्या खुशीमध्ये असलेले मैदान नरवीर चिमाजी अप्पा मैदान. डोंगरी देखील आहे. डोंगराळ भाग देखील आहे. थोडंसं या बाजूला तर पहिला ऑफ साईड थोडी ब्लॉक आहे, परंतु डिक्लेअर आणि धावून धावा येत आहेत. चौकार देखील जात आहेत त्या बाजूने.
यावेळी मात्र हुकचा फटका कन्वर्ट केलाय सरळ भिंतीला लागून. चेंडू पुन्हा एकदा येतो रिटर्न. रिव्हर्स गेअर घेतलाय. 2 धावा. जरा आतमध्ये गेला तर डिक्लेअर असेल. बाहेर धावा धावून काढू शकता. 2 या धावसंख्येने धावफलक 26. 2 बॉल 26 धावा. 4 वरचा मॅच राऊंड विकेटने गोलंदाजी होत असताना पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3 इनसाइड एज एंड टेकन. व्हाट अ कॅच. नाम तो सुना होगा जॉनी मुंबईकर. काय जबरदस्त कॅच घेतोय. विकेट डाऊन. अनिकेत ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आजच्या दिवसात अनिकेतने देखील केले. टोटल धावा 26 झाल्यात. बॉल फेकून झाले 3. चेंडू क्रमांक 4 तिसऱ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाजी. स्ट्राईकला अनिकेत आहे. षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू. आल्याच स्लॉग इट. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, just looking like a wow. षटकार. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक. थँक्यू डीजे. ठाणे रायगडची आठवण करून देतोय आमचा वारंवार डीजे भाई. उत्तन गावामध्ये मात्र जबरदस्त बॅटिंग होते. अनिकेत मागील मॅच पासून काय जबरदस्त बॅटिंग करतोय. ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. जसं मॅकमिलन गोविंदची बॅट लागली तशी अनिकेतची देखील बॅट लागते. 32 धावा. यावेळी फुलटॉस बॉल ऑन द खेळला. रनआउटची संधी परंतु कोणतीही धाव घेतली जात नाही. डॉट बॉल आला एक. षटकारनिशी नंतर कमबॅक केलाय गोलंदाज जॉयसन. या गोलंदाजाने या ओव्हरचा अंतिम बॉल. हवेत टर्न केला. ऑफ ब्रेक चेंडू होता. आतमध्ये वळणारा चेंडू. 1 धाव तर कंप्लीट आणि ते एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. ओव्हर झाल्या 3. फलकावरती धावा आहेत टोटल 33. 33 धावा. 2 विकेट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यस तीन ओव्हर 33 धावा. 2 विकेट गेल्यात. ब्रेनिश पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेटने गोलंदाजी. यावेळी प्रश्न विचारलाय गोलंदाजाने या बॅटरला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल मध्ये कमबॅक करतोय ब्रिनिश पाटील. या परिसरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत. यावेळी हेलिकॉप्टर जमिनीलगत ड्राईव्ह केला. 1 धाव कंप्लीट. लॉंग ऑनला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल. 1 या धावसंख्येने धाव फलक पुढे आलाय 34च्या घरामध्ये. 34 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत चांगली बॅटिंग होते
परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरला 9 धावा क्लिंटनच्या, नवीनने 14 धावा खर्च केल्या आणि जॉयसनने कमबॅक करून दिला. त्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. 2 बॉल 34 धावा. सीझन बॉयज गोलंदाजी करते आणि लगान टीम चांगली बॅटिंग करते. पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. काय जबरदस्त हा फटका खेळला. काय बॅट स्विंग आहे आणि सरळ त्या मांडवाच्या बाहेर. आज जवळजवळ दुसरा टेम्पो देखील बॉल संपत आलाय. 111 संपले होते, त्याच्यानंतर मागील मॅच मध्ये काउंट केले नाही. मला वाटते 150च्या आसपास चेंडू संपलेत आणि मॅकविलननी सांगितले की दुसरा टेम्पोचा लॉट देखील संपत आलाय. तीन बॉल 40 धावा झाल्यात. यावेळी मात्र स्क्वेअर लेग रिझनला डिक्लेअर जाईल की नाही या प्रश्नचिन्ह होता, परंतु एक धाव कंप्लीट आणि एकावरतीच आता समाधान. ॲक्युरेट फेकी. धावफलक पुढे आलंय. टोटल धावसंख्या आहेत आतापर्यंत 41. 4 बॉल 41 धावा. 2 बॉल शिल्लक या इनिंगचे. पहिली इनिंग. सर्व सेल्फी पॉइंट मधून जे प्रेक्षक आहेत उभे राहिलेत मॅचचा आनंद घेण्याकरता. पायावर चेंडू होता, स्टंप उडवायचा होता, फटका फसलाय, फिल्डर येतोय आणि इथे मात्र चांगला झेल कॅरी केलाय. नवीन पाटील, नवीन एक्सप्रेस, अप्रतिम कॅच. लोअर फुलटॉस बॉल, क्रिकेट मधला घातक बॉल. कधी कधी वाटते की षटकार जाईल, पण तो सर्वात जास्त विकेट या लोअर फुलटॉस बॉललाच येत आहेत. फटका मिस झाला तर विकेट जाण्याची दाट शक्यता आणि तेच पाहिलं गेलं. 41 धावा. मंदार मुकादम आता चांगली स्कोरिंग करतायत आमच्या बाजूला. पाय वरून आलेत खास. मॅक्सिलन आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅक्सिमम षटकार ठोकावा लागेल. अंतिम बॉल आहे या इनिंगचा. 41 धावा. यावेळी मात्र गोलंदाज डाऊन द लेग साइड मॅक्सिलन आला आणि मॅक्सिलन रनआउटच्या माध्यमातून गेला. व्हाईट प्लस रनआउट. टोटल 1 धाव आणि विकेट. 42 धावा 5 बॉल. यावेळी मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केला. 1 धाव कंप्लीट. लॉंगॉनचा फिल्डर पुढे येतोय. डायरेक्ट हिट देखील होऊ शकला असता जर बॉल सोडला असता तर. या 2 धावा. ओव्हर झाले 4. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा आहेत 44 धावा. 4 विकेट 4 ओव्हर. नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा म्हणजे या मॅच मध्ये काहीतरी गडबड होणार आहे. 4 ओव्हर 44 धावा आणि 4 विकेट. साऊथ आफ्रिकेचा मॅच झाला होता त्यावेळी असं झालं होतं. 11 धावा 1.1 ओव्हर आणि 11 वाजून 11 मिनिटं झाले होते. तो को इन्सिडंट आकडा आहे. 24 बॉल मध्ये 45चं आव्हान. घेऊ एक डीजे ब्रेक.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. जिंकायला टार्गेट 45. हिटमॅन जर्सी नंबर आलाय. 45चं टार्गेट 4 ओव्हर मध्ये. कॅमेरामॅनला विनंती करेन की सेल्फी पॉइंट वरती आपण फोकस करायचं. बघूया कोणते प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत आणि नेमकं तिथे काय चाललंय. सेल्फी पॉइंट खास करून मॅच नसल्यावर कपल पॉइंट आहे तो. बघू शकता सर्व प्रेक्षक तुमच्यावरती कॅमेरा आहे सेल्फी पॉइंट वरती आणि बघू शकता मॅचचा आनंद ते घेत आहेत. हा आहे सेल्फी पॉइंट डबल VIP बॉक्स. या जर ग्राउंड वरती सर्वात सुंदर दृश्य मॅचचं कुठून येईल तर सेल्फी पॉइंट तिथून काहीतरी आहे एकाच्या हातामध्ये. आणि नंतर आपण बघू शकता बाजूला खाडी आहे, समुद्र आहे. समुद्र देखील आहे भरपूर चौबाजूने. आपण चिमाजी अप्पांचे स्मारक बघू शकता. नरवीर चिमाजी अप्पा घोड्यावरती स्वार, एका हातामध्ये तलवार. याच तलवारीने अनेक युद्ध जिंकलेत असे पावनभूमीमधले ऐतिहासिक नरवीर चिमाजी अप्पा मैदान आपण बघतोय आणि त्यांचं स्मारक या ग्राउंडच्या दिशेने. थँक्यू कॅमेरामॅन. निका स्पोर्ट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मला वाटते 70-70 टेनिस क्रिकेटला टक्कर त्यांनी दिले आता आणि लवकरच गुड न्यूज त्यांच्याकडून देखील येणार आहे. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतायत. मेहनत आहे भरपूर टिकाबाईंची आणि तेवढा मॅन पॉवर आहे त्यांच्याकडे म्हणून भरोसा आहे प्रत्येकावरती. एकविरा चषक चालू आहे. 1 लाखाची टुर्नामेंट नायगाव कोलीवाडा या ठिकाणी. तिथे देखील टिका स्पोर्ट आहे आणि ही स्पर्धा आमदार चषक दमदार चषक रेझल स्टार आयोजित हे देखील टिका स्पोर्ट कव्हर करते. म्हणून अप्रतिम क्लॅरिटी का बिग बॉस. मॅचच्या दिशेने वळतोय. बॉलिंग मार्क वरती अनिकेत आलाय. अनिकेतने चांगली बॅटिंग केली. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं आहे तर सुरुवातीपासून क्लिंटन सारखी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पंच इशारा करतायत. गेम ऑन होईल. 24 बॉल आणि जिंकायला आहे 45 धावसंख्येचं आव्हान. राऊंड विकेटनी पहिला बॉल आणि आवाज ऐकूया प्रतीक कतवार यांचा. हॅलो हॅलो. तर चला जाऊया सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करत असताना मोठं बघूया किती धावांचं आव्हान दिलंय. 4 षटकामागे 45 म्हणजे 11.33च्या या ॲव्हलॉन आणि स्मिथ खालून चाला. एक योहानचा एक कॅजूचा आहे. बघूया 45 धावांचा आव्हान आहे. गोलंदाजी चांगली झाली असंच म्हणावं लागेल कारण नक्कीच आपण बघतो हाय स्कोरिंग सामने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बघल्यात. यावेळी बॉखायला लागला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढला. बघूया दूरवरून शतरक्षक चिंटू यांची कॅप पडलेली आहे. डीजे चिंटू मोठं तिथे गेलेले आहेत पण काय करायचं आता डीजे दुसरे ठेवलेले आहेत तिथं. आणि इथं बघूया अपील आणि यस यष्ट्यांच्या एकदम समोर. आपण रिप्ले मध्ये बघू शकतो एकदम यष्ट्यांच्या समोरासमोर. काय अफलातून गोलंदाजी क्लिंटन. तर याच्यानंतर इंटरेस्टिंग पॉइंट संघाने तयारीत राहायचं आहे.
तर नक्कीच ब्रेशवेल यांचे सुपुत्र देखील आलेले आहेत, टायटस यांचे देखील आले आहेत, मॅक्झम यांचे आले नाहीत. फक्त अविनाश देखील प्लॅनिंग करत आहेत. मी देखील एक दिवस माझ्या मुलाला इथं घेऊन येईन. मुलगा थोडासा जाडा असेल. यावेळी चांगला फटका आहे बघूया पुन्हा एकदा हवेमध्ये. क्लिंटन टाटा बघूया आणि यस टाटा बाय बाय. क्लिंटन देखील एका मागोमाग क्लिंटन याला देखील परतावं लागेल. डीजे तर नक्कीच क्लिंटन जसा गेला तसा परत आला. गोल्डन डक. आणि आता मात्र उत्तनचा उस्मान पटेल ज्याच्या नावावर आतापर्यंत बरेचसे रेकॉर्ड आणि मला वाटतं एवढ्या जोरात चेंडू टाकला होता विपुल यांच्या पायावर. आदलला पायावर गोटी आलेली आहे, डायरेक्ट बॉल आलेला आहे. अनिकेशांनी काय खाऊन चेंडू टाकला होता माहित नाही. तर बघूया उत्तमचा टायगर बॉनी मुंबईकर 3-6 साठी. नेक्सन आणि निखिल यांच्या मार्फत बोनी यांच्यासाठी आव्हान आलंय. बघूया यावेळी ब्लॉकरला टाकला होता आणि बघूया पंच तिथे सेलिब्रेशन तर झालंय. चांगला प्रयास झालाय तिथं, पण बॉनी मला वाटतं तेवढे हे नव्हते की तर बघूया इथून चेक करूया आपण. फ्रेमच्या मध्ये बॉलर आहे. अंपायरचा जो सॉफ्ट सिग्नल असेल, कारण फ्रेमच्या मध्ये बॉलर आहे, जो पंचांचा सॉफ्ट सिग्नल असेल तोच गृहीत दिला जाईल. कॅच पकडले पंच, कॅच क्लीन आहे, पण जी फ्रेम आहे ती बॉलर मध्ये आहे, एकदम एक्झॅक्ट मध्ये आहे. तर जो सॉफ्ट सिग्नल असेल मैदानाच्या आतून तर यास पंचांनी नॉट आउट दिलेलं आहे. कारण यास बॉनी मला वाटतं जर हसते तर गेले असते, पण त्यांना देखील वाटलं की बॅटला आणि त्याच्यानंतर जमीन स्पर्श झाला होता. तर डॉट चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा बघा सेम हा रिप्ले होता, पण हा वेळेस म्हटलं बॉल जास्त बाउन्स झाला नव्हता. बॉनीसाठी इथं आव्हान आले. 3 षटकार मारले तर मला वाटतं 2000 रुपये दिले जातील नेक्सन आणि निखिल यांच्या मार्फत. पण मला वाटतं इथं डॉट साठी लावायला हवं होतं, कारण 2 डॉट झालेला आहे. बघूया आपल्या षटकातील यावेळी 3रा डॉट देखील. नवीन मला वाटतं रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये नाही आहेत.
अफलातून गोलंदाजी अनिकेश यांच्या मार्फत धाव संख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त एक, तरी देखील स्कोर कशाला विचारता समजत नाही. आणि 2 घडी बाद केलेल्या आहेत. काय अफलातून दर्जेदार का नक्कीच कुठेतरी विपुल आणि त्याच्यानंतर क्लिंटन यांना परतीचा रस्ता दाखवला. आता मॅच लांबवली गेली असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव. आता 3 ओव्हरमध्ये तुम्हाला तब्बल 44 धावा. बघूया नवीन अनल आलेले आहेत. ह्यावेळी पहिला चेंडू, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर खालीच राहिलेला आहे. तर बघूया पुन्हा एकदा. यावेळी फुल टॉस करून नक्कीच किती धावा असतील. वेट फॉर द अंपायर सिग्नल. कोणता फोकस चालू. 53 पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. आणि यस, इट इज अ 6 धावा. बघूया पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार. आता मात्र आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अनल मारा करील. नवीन याच्यासाठी ह्यावेळी नक्कीच मिस टाइम फटका. बघूया क्षेत्ररक्षक आहेत तिथे, अनिकेश आहे. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच अनिकेशाच्या बॅटामधून देखील बिन अफलातून फटके म्हणजे तब्बल 40 धावा व्यक्तिक पहिल्या मॅच मध्ये त्याच्या बॅटामधून आल्या होत्या. शेवटच्या क्षणी नक्कीच हँडसम बॉयज संघ कुठेतरी कमी पडला असंच म्हणावं लागेल. बघूया पुन्हा एकदा अनल. यावेळी भाणी मुंबईकर फटक्यामध्ये वजन कमी. आता बॉल मध्ये दोष काढू नका. चांगला पिकअप शॉट होता, पण नक्कीच असं वाटतं मिडल झाला होता की नाही. हे मिडल झाला होता तरी सुद्धा चेंडू गेला, म्हणजे कुठेतरी फोर्स कमी पडला. उपवास चालू आहेत म्हणून संपूर्ण दिवसाचा उपवास असेल. आणि बघूया आता मात्र रातो की कातील डेंझिल पाटील मैदानाच्या आत जात आहेत. नक्कीच डेंझिल यांना नक्कीच आता पार्टनरशिप करावी लागेल, कारण नक्कीच एका बाजूला नवीन स्ट्राईक नो स्ट्राईक एंडला गेला की या साईडून संपूर्ण संघ तंबूच्या आत परततोय. धाव संख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 8. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झाल्यात. 3 घडी तंबूच्या आत परतलेत. बघूया अनल आपल्या षटकातील पुढचा चेंडू डेंझिल यांच्यासाठी घेऊन. अनल टू डेंझिल. यावेळी नक्कीच लोवर फुलटा होता, चांगला फटका खेळला. बघूया चिंटू थोडंसं फंबल, पण चांगलं क्षेत्ररक्षण. डीजेवाले देखील त्यांच्यासाठी ताल्या मारत आहेत, कारण डीजे चिंटू यांचाच डीजे आहे तो. आता मात्र शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला. नवीन धाव संख्या भरपूर कमी आहे इथं, कारण नक्कीच इथून जर चांगली फटकेबाजी झाली नाही तर नक्कीच कुठेतरी परतीचे रस्ते चालू करावे लागतील. बघूया अनल. यावेळी वा क्या बात आहे अनल, जबरदस्त चेंडू. कारण नक्कीच कारण शेवटच्या क्षणी चेंडू कुठेतरी लोवर झाला होता.
तर चला घाई करा प्लीज, लगान संघ जास्त वेळ वाया घालू नका. मुलं सांगतात ग्लेन, ग्लेन दुसरंच काही सांगतो. तर यस, याच्यानंतर आयबी बॉयज संघाने आपल्या बॅटाची धारी पाजून ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर सुपर बॉयज संघाने. आता मात्र जॉयसन याला, कारण नक्कीच आपण पुढच्या मॅच मध्ये बघितलं जॉयसन यावर टाकली नव्हती. मला चिंटू सांगते की जॉयसन याचा खांदा दुखत आहे. कारण नक्कीच जेव्हा मला वाटतं 2021 मध्ये जॉयसन याने क्रिकेट खेळ चालू केला तेव्हा अतिशय वेगात चेंडू टाकत होता. तब्बल बघायला 125-30 पर्यंत चेंडू एवढ्या वेगाने तो टाकत होता. पण त्याच्यानंतर त्याला शोल्डर इंजरी आली. जशी आपण आता बघितलं रायनल यांना थोडेसे दुखापत झाल्यात. पण आम्ही आशा करतो की लवकरच कमबॅक होऊ दे. नाहीतर एक गावला सध्या खूप खराब परिस्थिती चालू आहे. आमचे गोलंदाज फुटत आहेत, स्पेशली क्लिंटन. तर नक्कीच येणाऱ्या प्रत्येक शनिवार रविवार तुम्हाला इथे स्पर्धा बघायला भेटेल. पुढच्या मला वाटतं विकेंड मध्ये तुम्हाला सुपर पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने बघूया. इथे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र 11 चेंडू 34 धावा. ग्लेन ऑप्शन होता, पण ग्लेनचा ओव्हर थांबवलाय. जॉयसन पहिल्या मॅच मध्ये ओव्हर टाकला नव्हता. काहीस वेगळं, काहीस नक्कीच. ॲव्हलन आणि यान प्लीज लवकर बाहेर जा. बघूया डेंजर. इथून फुल टॉस, रातो के कातिल डेंझिल पाटील यांच्या बॅटामधून आलेला उत्तुंग षटकार. डीजे डेंजर सध्या भरपूर बिझी झालेले आहेत. त्यांचं शेड्यूल लई बिझी आहे, कारण नवीन सध्या भरते आहे. त्यांची अपॉइंटमेंट आम्हाला एक हफ्ता अगोदर घ्यायची लागते की ते फ्री असतील की नाही. नाहीतर खूप कमी वेळेला भरपूर मॅचेस मिस होत आहेत. आता बघू, विनंती करू की फ्युचरमध्ये जास्त मॅचेस खेळाव्या हीच अपेक्षा. बघूया आपणच एकदा. जॉयसन यावेळेला नक्कीच बाहेर खेळण्याचा प्रयत्न. निलेश सर झेल पर्यंत पोहोचल्यात. हा झेल खूप महत्वाचा आहे. आणि वा क्या बात आहे, पाय जरी निसटला होता पण चेंडूला निसरून दिलं नाही. डीजे नवीन काय विचार करत असेल. मी नॉन स्ट्राईक एंडला गेलो तर स्ट्राईक करून सर्व घडी तंबूच्या आत परसतात. मला एकच सामना आठवतोय, नक्कीच आपल्या T20 वर्ल्ड कपची फायनल, सॉरी सेमीफायनल. एका बाजूने 4 विकेट्स आणि एका बाजूला विराट कोहली उभा. आता नक्कीच हार आणि जीत मध्ये एकच अंतर उभा आहे, ते म्हणजे नवीन पाटील. यावेळी बघूया समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तू चल मे आया. आणि नवीनला नॉन स्ट्राईक वर अद्याप पर्यंत तुम्ही ठेवलंय. तर उद्या लक्षात ठेवा, उद्या इथं एक्झिबिशन मॅच ठेवले उत्तन वर्सेस चौक. तर ही मॅच तब्बल 9चं रिपोर्टिंग टाइम आहे गाईस, आणि 9:30ला मॅच चालू होईल. लक्षात ठेवा उत्तन आणि चौकची एक्झिबिशन मॅच आहे, पण लक्षात ठेवा मास्टर साठी आहे. उत्तन मास्टर आणि चौक मास्टर मध्ये उद्या मॅच आहे, जी पहिली मॅच खेळवली जाईल. तर नक्कीच आणखी एक पराक्रम असेल. आम्ही उत्तन मध्ये गॉडसन किका बघायला भेटतील आणि चौक मध्ये मॅकमिलन बघायला भेटतील. हे देखील करू शकतो. बघूया, आयोजकांना विनंती करू. आणि उद्या उत्तन आणि चौक दोन्ही एक गाव फॉर्मेट मध्ये खेळताना दिसतील.
यावेळी समोरच्या दिशेने आणखी एक मोठा फटका बघूया. क्षेत्ररक्षक यावेळीच अगोदर. आता मात्र रवींद्रच्या हृदयाला थोडीशी थंडक भेटली असेल की धावा येत आहे. मला विश्वास आहे की नवीन शेवटच्या मॅच मध्ये मॅच खुली करेल. 7 चेंडू 24. बघूया हँडसम बॉयचा सामना आठवतोय. 6 चेंडू 24 लागत होते, 23 लागत होते, तरी मॅच 1 चेंडू 6 वर आली होती, 2 चेंडू 7 वर आली होती. बिपिन याने काय मूर्खपणा केला. फ्री चेंडूवर कुठल्या त्याने हिशोबाने डिफेन्स पद्धतीने खेळायला गेला मला समजलंच नाही. यावेळी बघूया चांगला फटका आहे. धावा भेटतील त्या म्हणजे फक्त आणि 2च. या 2 धावसंख्येने संघाच्याकडून धाव संख्या होते ती म्हणजे 23 आणि आता धावांची गरज आहे ती म्हणजे 22. 3 मध्ये 23 दिल्यात, एकामध्ये 22 पाहिजे. ओव्हरची गोष्ट करत आहे तिथं. कोण असेल पुढील गोलंदाज. तर जाऊया सामन्याकडे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. तर नक्कीच उद्याचे सामने आहेत ते म्हणजे नक्कीच पहिला सामना तर नक्कीच उद्या जे संघ खेळणार आहेत ते म्हणजे नक्कीच फ्रेंड्स 11 सुपर स्ट्रायकर, त्याच्यानंतर उत्तम बॉयज. तर सामन्याकडे जाऊया. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने बिगी नवीन पाटील यांच्या बॅटामध्ये हल्ला. उत्तुंग षटकार डीजे. बघूया पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका नवीन पाटील याच्या बॅटामधून बघितलेला आपण. पुन्हा एकदा ग्लेन. यावेळी बघूया फटका फसलेला आहे की काय. डीजे वाले बाबू मेरा गाण्या बजा दे. नक्कीच वेल प्लेड नवीन, पण नक्कीच एक किस्सा सांगतोय. नक्कीच हॅट्स ऑफ असेल ग्लेन बने याला. किती दुखापत ग्रस्त असू दे, ग्लेन याने दुसरं षटक देखील टाकलं असं, पण नक्कीच त्यांचे जे 12वी खेळाडू त्यांनी सांगितलं की त्याचे कमरेमध्ये दुखत आहे. ते शेवटचा ओव्हर टाकत देखील नव्हते. त्यांनी नक्कीच त्या मुलाला देखील बोलावलं होतं, पण तो मुलगा कॉन्फिडन्स नव्हता. पण नक्कीच शेवटी आपल्या संघाचा भार आपल्यालाच व्हायचा आहे, म्हणून नक्कीच स्वतः जरी आपल्या कमरेमध्ये दुखापत आहे तरी नक्कीच ओव्हर घेतली. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला त्याच्यानंतर नक्कीच दुसऱ्या चेंडूवर ग्लेन आपल्या नवीन याला नक्कीच परतीचा रस्ता दाखवला. हॅट्स ऑफ आहे ग्लेन बने नक्कीच, कारण उगाच असे मोठे खेळाडू बनत नाही, तर नक्कीच त्याच्यासाठी तुमचे परिश्रम खूप महत्वाचे आहे. नक्कीच तेच मैदानाच्या आत आपण ग्लेन बने यांच्या मार्फत बघतो, कारण नक्कीच मोठी विकेट होती, जी प्राइज विकेट म्हटली जाते तीच नवीन पाटील यांची मिळवून दिली. आता मात्र इझिकेल गेल्यात. बघूया यावेळी क्या बात आहे ग्लेन बने. आणि पंच एकदम ऍक्युरेट होते, पंच थांबले होते. गोलंदाजाने जर अपील केली नसती तर कदाचित हा आउट देखील दिला नसता. लक्षात ठेवा मित्रांनो, गोलंदाजाची अपील देखील तितकीच महत्वाची असते. पण नक्कीच मला वाटतं ग्लेन कॉन्फिडन्स होते, पण त्यांनी अपील केली नव्हती जेव्हा त्यांनी पंचांना प्रश्न विचारला. लक्षात ठेवा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता मात्र नक्कीच रॉस्टन मुनीस काय अफलातून गोलंदाजी. कोण सगळ्या ग्लेनच्या कमरेमध्ये दुखत आहे.
जरी दुखापतग्रस्त आहेत तरी देखील अफलातून गोलंदाजी. एक वेळ असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये ग्लेन गोलंदाजी करणार नाही, पण नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. रायनल यांना सांगेन थोडंसं मोटिवेशन घ्या आणि बॅक टू रूल वर या. आमचे ॲल्सन मॅच बघत आहे. ॲल्सन यांच्या पायाला इंजुरी झाली. तब्बल 11 महिने आम्ही वाट पाहिली. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघूया, तिन्ही षटकार मारायचे आहेत. रोस्टर यांच्या बॅटामधून उडलाय हवाई सफर, पण चेंडू मध्ये आणि क्या बात आहे, आणखी एक गडी बाद. तब्बल मला वाटतं हॅट्रिक साध्य केले का? आणि यस, या मालिकेतून वाटतं दुसरी हॅट्रिक साध्य करणारा गोलंदाज ग्लेन बाने. वेल प्लेड, वेल बॉलिंग ग्लेन. सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्यात ग्लेनसाठी. एकच विनंती केली. जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे ग्लेन बने. एक वेळ असं वाटलं होतं की ग्लेन ओव्हर टाकण्यासाठी येणार नाही, पण नक्कीच टीमची गरज जाणून गोलंदाजीसाठी आला आणि काय अफलातून गोलंदाजी. आणि आता मात्र नक्कीच रोशन पाटील टीमचे कॅप्टन. वाटते रायडन काय सांगत आहे, बघूया. 2 चेंडू 16 धावांची गरज आहे. ग्लेन बने काय अफलातून चेंडू टाकलेले आहेत. यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता, पण नक्कीच लेग स्टेम सोडून जाणारा चेंडू होता की पंच दर्शवतील आमच्यापर्यंत. वाटतं यस, रोशन यांनी सांगितलं की माझ्या बॅटला चेंडू आदळला होता. वेल प्लेड, वेल प्लेड. बघूया आता मात्र 1 चेंडू आणि 15 का नक्की. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये मला वाटतं बॉल पेक्षा कमी धावा होत्या. यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. बघूया, शेवटचा चेंडू बाकी आहे. तर चला, आयबी बॉईज संघाने तयारीत राहायचं आहे. बघूया ग्लेन ह्यावेळी नक्कीच जोर कस टाकलेला चेंडू. आणि यस, इथे कॉंग्रॅच्युलेशन लगान. काय अफलातून खेळ तुमच्या माध्यमातून झालाय. तर नक्कीच जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट मिस्टर ग्लेन बने, ज्याने गोलंदाजी करत असताना तब्बल 3 गडी बाद केले, 8 धावा दिल्या. अफलातून गोलंदाजी, मोक्याच्या क्षणी अफलातून गोलंदाजी. लाईव्ह बंद करायला सांगू म्हणजे बाहेर गावात जाते. तर नक्कीच ज्या संघाने आपल्या एंट्रीज दिल्या नाही त्यांना विनंती करतो, प्लीज आपली खाती